त्याच्या हातावर रक्ताचे 2-3 थेंब पडलेले. त्याने हिम्मत एक करून हळूच वर पाहिले. बघतो तर काय, एक भली मोठी सूटकेस वरून त्याच्या डोक्यावर पडली आणि तो खाली पडला. रोहनच्या डोक्याला बरीच मोठी जखम झाली, पण त्याचा जीव वाचला. त्याने उठून त्या सूटकेसकडे पाहिले आणि अचानक त्याला काही लक्षात आले आणि अचानक त्याला घाम फुटला व श्वास अपुरा पडू लागला. रोहन सूटकेसच्या भोवती हळूहळू चालून त्या सूटकेसला निरखून पाहू लागला. तो पुढे जाऊन त्या सूटकेसला उघडायला जाणार इतक्यात त्याला राजने मागून जोरात लाथ मारून त्याला त्या सूटकेसपासून दूर केलं आणि स्वतः मान खाली करून त्याच्या समोर उभा राहिला. रोहनचे लक्ष राजकडे जाताच त्याला राज अगदी वेगळाच दिसला. राजचे हात, पाय आणि डोक्यावर बऱ्याच मोठ्या जखमा झाल्या होत्या. रोहन त्याला